नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मार्गशीर्षातले गुरुवार आले ना तर खरंच ती पूजा असते ना त्या दिवशी करायची तर त्याने ना मन एकदम प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे खूप उत्साह असतो सकाळी सकाळी. तर मस्त अशी ते सगळी मी देवाची भांडी वगैरे जे कलश वगैरे लागतात किंवा पाण्याचे लोटे ह्या छोट्या छोट्या प्लेट असतात याच्यामध्ये मी नैवेद्य वगैरे पण ठेवते. मला हे खूप आवडतात छोटी छोटी भांडी. माझे घरातले पण बोलतात की तुला आहे ना अजून लहानपणीची सवय गेली नाही, भातुकलीचा खेळ तू विसरली नाही असे बोलतात. पण असो, मला हे खूप आवडतात छोटी छोटी भांडे देवांची. आणि देवांना पण मस्त अशी आंघोळ वगैरे घालून घेतली आहे मी. हे सगळे ना जे चमकवते म्हणजे भांडी वगैरे ती ॲक्लिन पावडरने. मला पितांबरी एवढी फारशी आवडत नाही, जशी ॲक्लिन पावडर भेटली ना तेव्हापासून मी तीच वापरते. त्याच्यामुळे ना सगळी भांडी वगैरे 1-2 दिवस तरी चमकत राहतात आणि पितांबरीने लगेच काळे पडतात. तर मस्त अशी माझी आता देवपूजा वगैरे चालू झाली आहे. तर बघा किती छान वाटते देवपूजा. आणि आजच्या दिवशी ना पूजा केली ना तर खरंच खूपच छान वाटतं आणि मला तर खूप आवडते मार्गशीर्षमध्ये उपवास वगैरे करायला, पूजा करायला. आणि बहुतेक स्त्रिया असतात त्यांना खूप आवड असते पण टाईम नसतो, पण तरी पण त्या टाईम काढतात आणि पूजा करतात. कारण की आज मार्गशीर्ष महिन्यातले हे 4 गुरुवार असतात, त्यामुळे लक्ष्मी माता ही आपल्या घरात वास करत असते. तर खूप माझी अशी छान पूजा झाली आहे. आणि सकाळी सकाळी पूजा झाली ना खरंच खूप छान वाटते. आज मी पटापट पूजा आवरून घेतली आहे, कारण की त्याच्यानंतर टिफिन वगैरे पण करायचा असतो. जरी आपला उपवास असला तरी घरातल्यांचे नसतात उपवास सगळ्यांचेच. तर त्यासाठी आज मी करत आहे ती म्हणजे छान अशी मुळ्याची भाजी. बऱ्याचदा मुळा म्हटलं की अनेक जण नाक तोंड मुरडतात, पण मुळा खाणे ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही एक कंदमूळ भाजी म्हणून पण ओळखली जाते. आणि आपल्या भारतात खरंच भरपूर अशा भाज्या आहेत का ते ना औषधाचं काम करतात. आणि प्रत्येकाचे ना मुळ्याची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. कोणी हिरवी मिरचीमध्ये करतं, कोणी लाल मिरचीमध्ये करतं. पण आहे ना मुळ्याची भाजी खाताना म्हणजे खायला कोणाला आवडत नाही. पण जर अशी केली ना तर ते नक्की आवडीने खातील. त्याच्यामध्ये थोडी डाळ वगैरे टाकायची आहे. मी आधी कांदा वगैरे टाकला आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि नंतर मग डाळ जरा टाकली, भिजत ठेवायची रात्रभर आणि सकाळी जरा धुवून घ्यायची त्याला स्वच्छ. आणि त्याच्यामध्ये बारीक असा बटाटा कापून टाकला आहे मी, कारण की नुसती मुळ्याची भाजी खायला सगळे तोंड मुरडतात. आणि त्याच्यामध्ये थोडी हळद पावडर टाकायची आणि मस्त असं आहे ना परतून घ्यायचे आणि त्याच्यावर 5-10 मिनटं झाकण ठेवायचे मीठ टाकून. कारण की आपण डायरेक्ट भाजी टाकली ना याच्यामध्ये तर काय होतं, भाजी पटकन शिजते आणि ही डाळ बटाटा असतो ना ती पटापट शिजत नाही. आणि मग नंतर हे शिजेपर्यंत भाजी जर टाकली त्याच्यात तर भाजी पूर्ण काळी पडते. त्याच्यातले जे गुणधर्म असतात ते भाजीचे सगळे उडून जातात. त्यामुळे मी नेहमी आधी डाळ बटाटा वगैरे असं शिजून घेते. बघा छान असा शिजला आहे बटाटा पण. आपण डाळ पण बघूया. बघा डाळ पण मस्त अशी मऊ झाली आहे. आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये आपण जी भाजी आहे कापलेली ती मुळ्याची ती टाकायची. आणि मुळं पण काय लोक आहे ना असे काप करतात मुळ्याचे, तर ते न करताना किसून घ्या मुळा. त्यांनी काय होतं, दाताखाली जास्त लागत नाही मुळा आणि मग आवडीने खातात ते. शिजला की मुळा एकदम मऊ होतो. आणि मला त्याच्यामध्ये ना पालेभाजी असते ना मुळ्याची ती पण खूप आवडते. कारण की मुळ्याच्या ताज्या पानांना आहे ना म्हणजे त्या पानांचा रस पिल्याने ना लघवी स्वच्छ होते आपल्याला आणि मूतखड्याचा पण त्रास होत नाही. मुळा खाल्ल्याने वजन पण कमी होते, कारण मुळा हा पाणीदार असल्याने आपली भूक शमते त्यामुळे. तर मुळा खरंच खात जा आणि रोजच खायची गरज नाही. मुळ्या जास्त खाल्ल्याने पण त्रास होतो. त्यामुळे ना मुळा हा महिन्यातून 1दा किंवा 2दाच खा. ज्यांना कायम सर्दी, खोकला किंवा मायग्रेन, अस्थमा अशा लोकांनी ना मुळा खाऊच नाही. जर खायचं असेल तर त्यांनी डॉक्टरांना विचारायचा आणि मग खावा. तर म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही खा मुळा. तर असं छान माझी मुळ्याची भाजी झाली आहे. आणि आम्ही कोकणी असल्यामुळे त्याच्यामध्ये खोबरंही टाकलंच जातं. म्हणजे माझ्या माहेरी ना शेंगदाणे टाकतात. मला फार आवडतं शेंगदाणे. बघा खोबरं आणि शेंगदाणे दोन्ही पण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण इकडे खोबरं खातात त्यामुळे मला खोबरंच टाकावं लागतं. जर माझ्या आईने वगैरे केली ना मुळ्याची भाजी शेंगदाणे टाकून मी नक्की खाते, मला खूप आवडते. आणि शेंगदाणे टाकले ना कूट शेंगदाण्याचं, त्याची ना चव एकदम म्हणजे खूपच छान होते. आणि याच्याबरोबर ना बाजरीची भाकरी खायची, वाव खूपच छान होते. म्हणजे टेस्ट लागते भाजीला.
तर तुम्ही पण एकदा करून बघा मुळ्याची भाजी ही अशी, आणि कशी झाली ही मला नक्की सांगा मग कमेंट करून. आणि ते देवाची मांडणी सुरू केली आहे मी देवीची आपल्या. तर मस्त अष्टदल कमल वगैरे काढलं आहे पाटावरती, आणि ही देवीची मांडणी. आज मी जास्त काही तुम्हाला दाखवली नाही, कारण की नेहमी मग तेच दाखवायचं, परत तुम्ही पण वैतागत बसणार, नेहमी ताई तेच दाखवते. म्हणून मी आज डायरेक्ट मांडणी करूनच दाखवले तुम्हाला पूर्ण. आणि आज देवीचं रूप पण खरंच खूप छान दिसते, कारण की आज सगळीकडे गुलाबी रंग झाला आहे. आणि आज आमची दीदी पोथी वाचणारे जी गुरुवारची कहाणी असते ती आज आमच्या दीदीला वाचायला दिली आम्ही, कारण की त्यांच्या घरामध्ये ना प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी काही घट मांडला नाही आहे, आणि तिने ह्याच वर्षीपासून आहे ना मार्गशीर्षचे गुरुवारचा उपवास धरायची सुरुवात केली. तर तिला बोललं तू आमच्याकडे कथा वाची, कारण की मी जेव्हा दुपारी घट मांडलेला तेव्हा पुस्तक वाचलेलं, ती गोष्ट वाचलेली, तर तू संध्याकाळची तू वाच, कारण की दोन्ही टायमिंग वाचते, जेव्हा घट बसवतो तेव्हा पण आणि आरतीच्या आधी पण. तर तिला बोललं तूच वाच आणि आजच्या आरती पण तूच कर. त्यामुळे काय होतं, मुलांना एक उत्साह निर्माण होतो आणि त्यांना पण आहे ना देवाची आवड निर्माण होते. आपली मुलं इकडे तिकडे मोबाईलमध्ये असतात, त्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं कधीही पण चांगलंच असतं, आणि आपलेच बघून मुलं ही शिकत असतात. पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस लवलाई, जय देवी जय देवी. आणि नैवेद्यामध्ये आज मी केलं होतं पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात, श्रीखंड आणि लोणचं पापड. तर देवी आईला तुम्ही साधी भाजी भाकरी जरी दाखवली ना नैवेद्य म्हणून, तरी देवी आईला तो प्रियच असतो. तर छान असं आम्ही नैवेद्य दाखवून जेवण वगैरे घेतलं, आणि झोपायच्या आधी बोललं दिव्यामध्ये थोडं तेल वाढून जाऊया, म्हणजे दिवा कसा रात्रभर प्रज्वलित राहील. म्हणून मी गेले तर त्याच्यामध्ये बघा ती आपली ज्योत आहे, त्याच्यामध्ये ना मला ओमचा आकार दिसतो आहे. काही जण बोलवते जास्वंदाचं फूल दिसतं आहे, पण मला तो ओमच दिसतो आहे. तुम्हाला काय दिसतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा देवी आईचाच खूप छान असा संकेत आहे, किंवा देवी आईनेच हा मला आशीर्वाद दिला आजच्या दिवशी असं मी समजेल. आणि देवी आईकडे एकच प्रार्थना आहे का जसं माझ्यावर तुझा आशीर्वाद आहे तसंच सगळ्या भक्तांवर असू दे, जे तुझा उपवास करतात मनोभावे, त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहा. तर तुम्हा सर्वांना आजचा माझा हा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आई राजा उदो उदो.